मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने. विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, टेक्निकल चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचा घटक जो आहे, तर त्या घटकाच्या संदर्भातील चर्चा जी आहे, तर ती चर्चा आपण आज करणार आहोत. मित्रांनो, एमपीएससी परीक्षा, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग ची परीक्षा जी आहे, ज्यामध्ये PSI, STI, ASO यांच्यासाठी आवश्यक असलेला जो विषय आहे, तर तो आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005. आणि माहितीचा अधिकार अधिनियम 2005, तर माहितीचा अधिकार म्हणजे नेमकं काय, तर त्या संदर्भाची माहिती जी आहे, तर ती माहिती आज आपण अभ्यासून घेणार आहोत. तर स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय अत्यंत खूप महत्त्वाचा आहे आणि या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद कुमार माने गुरुजी आपण सर्वांचं परत एकदा मी माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, टेक्निकल चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी अशाच प्रकारचे व्हिडिओ स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील, शालेय विद्यार्थी असतील, तर या सर्वांसाठी अशा प्रकारचे व्हिडिओ मी तयार करत असतो. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत माहितीचा अधिकार अधिनियम 2005. तर आपल्याला बघायचं आहे की माहितीचा अधिकार अधिनियम 2005 काय आहे. या माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत आपल्याला काय काय करता येतं, कोणकोणत्या गोष्टी आपण करू शकतो, कुठल्या प्रकारची माहिती जी आहे तर ती माहिती आपण घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा उहापोह जो आहे तर तो आज आपण करणार आहोत. तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा विषय जो आहे तर तो खूपच महत्वपूर्ण आहे. आता पहिला मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की माहितीचा अधिकार म्हणजे काय, ज्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये राईट टू इन्फॉर्मेशन असं म्हणतो आपण, माहितीचा अधिकार. तर यामध्ये माहितीचा अधिकार म्हणजे काय, तर ते पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे की माहितीचा अधिकार 2005 या नवीन कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला जे अधिकार भेटलेले आहेत, तर ते अधिकार कोणाच्या बरोबरीचे आहेत, तर संसद सदस्यांच्या बरोबरीचे आहेत, जे संसदेतील दोन्ही सभागृहातील म्हणजे लोकसभेतील किंवा राज्यसभेतील, तर त्या सदस्यांना म्हणजे त्यांच्या बरोबरीचा अधिकार जो आहे, माहिती मिळवण्याचा अधिकार जो आहे, तर तो अधिकार या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे आपल्या देशातला एखादा कुठलाही गरजू, गरीब, एखादा रिक्षावाला जरी असेल तरी तो भारताचा नागरिक आहे. त्याच्या मतालाही तेवढीच किंमत आहे जेवढी किंमत राष्ट्रपती आणि पंतप्रधानाच्या मतांना आहे. हे आपल्याला आवर्जून लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे तो व्यक्ती जो आहे, बघा, जगात कुठलंही काम हे कनिष्ठ दर्जाचं नाहीये, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. मग तो रिक्षावाला असेल, एखादा मोलमजुरी करणारा व्यक्ती असेल, कुठला व्यक्ती असेल, तर यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की माहितीचा अधिकार 2005 या नवीन कायद्यामुळे काय झालं की संसद सदस्य, जसं की आमदार असेल, एखादा खासदार असेल, तर त्यांना जसं माहिती मिळवण्याचा अधिकार होता, अगदी तशाच पद्धतीचा अधिकार या 2005च्या कायद्यामुळे, राईट टू इन्फॉर्मेशन या कायद्यामुळे तो आपल्याला आता सहज माहिती मिळवणं शक्य झालेली आहे. तर म्हणजे देशातल्या नागरिकाला, सर्वसामान्य नागरिकाला आता संसद सदस्याच्या बरोबरीचा म्हणजे एकंदरीत आपल्याला लक्षात ठेवायचं, लोकसभेचा किंवा राज्यसभेचे जे आमदार म्हणजे खासदार असतील, तर त्यांच्या बरोबरीच्या माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. तर हे यामध्ये कुठल्याही प्रकारची जादू नाही, यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॅजिक नाही. तर हे कोणामुळे घडलं, तर हे माहितीचा अधिकार या 2005च्या नवीन कायद्यामुळे ते आता शक्य झालेलं आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला
लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरं म्हणजे आपल्याला एक मुद्दा अजून लक्षात ठेवायचा आहे की सर्वसामान्य जनता, ठीक आहे, सर्वसामान्य जनता आणि शासन यांचे परस्पर संबंध जे आहेत ते पूर्णतः वेगळ्या पातळीवर नेण्याचं सामर्थ्य जे आहे तर ते प्रत्येक नागरिकाला कायद्यानं या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आधी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे समजा ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा देशाच्या कुठल्याही एखाद्या शासन संस्थेमध्ये जो भ्रष्टाचार होतोय, जो भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये बोकावलेला असतो, तर त्या संदर्भाची माहिती जी आहे तर ती माहिती या ठिकाणी आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती माहिती आपण घेऊ शकतो. कशामुळे तर या माहितीचा अधिकार जो कायदा आपल्याला भेटलेला आहे अधिनियम 2005च्या तुलनेमध्ये म्हणजे 5, तर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा हा माहिती मिळवण्याचा अधिकार जो आहे तर तो आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला ही सगळी माहिती जी आहे तर ती या ठिकाणी आपल्याला घेता येते. आता मित्रांनो, आपण जर पाहिलं तर भारताला स्वातंत्र्य भेटलं आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने जनतेच्या हितासाठी आणि कल्याणासाठी वेगवेगळे कायदे केले, वेगवेगळ्या जनकल्याणाच्या योजना ज्या आहेत तर त्या राबवलेल्या आहेत आणि शेकडो कायदे त्या संदर्भात केलं आणि जनतेचं हित हा त्या सर्व कायद्यामधील उदात्त हेतू होता. परंतु मित्रांनो, या ठिकाणी काय झालेलं होतं की हे कायदे करताना शासन सर्वाधिकारी आहे, शासन जसं म्हणेल तसं या ठिकाणी होत असतं आणि असाच भाव आतापर्यंत करण्यात आलेला होता. मित्रांनो, ज्या जनतेच्या भल्यासाठी जे शासन चालते ती जनता दुय्यम आहे अशी भूमिका कळत नकळतपणे आतापर्यंत घेतली गेलेली होती. मग शासनानं केलेले कायदे जनतेने पाळावे, शासनानं केलेले कायदे हे जनतेनं पाळावेत आणि त्यासोबत जनतेकडून त्यांचे पालन होत आहे किंवा नाही याची शासनाच्या अधिकाऱ्याकडून देखरेख व्हावी अशीच भूमिका त्या कायद्यामुळे आजवर घेतली गेली आहे आणि हे आपल्याला दैनंदिन कायद्याच्या अनुभवात खरी सुद्धा वाटते. म्हणजे शासनानं जे काही सांगितलेलं आहे तर तेच आपण या ठिकाणी आजपर्यंत खरं आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखाद्या सार्वजनिक कामामध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा झालेला असेल तर तो घोटाळा म्हणजे त्यांनी जे काम केलेलं आहे ते अगदी खरं आहे असंच आजपर्यंत आजच्या जनतेला वाटत होतं. पण आता माहितीचा अधिकार कायद्याच्या अंतर्गत आपल्याला शासनाला जाब विचारता येते की एखाद्या जनकल्याणाच्या योजनेसाठी आपण त्यावर किती एक्झॅक्ट रक्कम खर्च केली हे आपल्याला आज विचारता येतं. आपल्याला ज्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्याला हा सगळं करता येते. मित्रांनो, यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला आहे की माहितीचा अधिकार अधिनियम 2005 म्हणजे या कायद्याची गोष्ट जी आहे तर ते वेगळी उलट आहे. तर यामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाचे अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, सरकारी कर्मचारी असतील तर आपले काम प्रामाणिकपणे करत आहेत की नाही हे आता या कायद्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती पाहू शकणार आहे. किती छान आपल्याला माहिती जी आहे तर ती माहिती या ठिकाणी आपल्याला घेणं शक्य आहे. म्हणजे एखादा अधिकारी असेल, एखादा प्रशासकीय अधिकारी असेल, एखादा सरकारी कर्मचारी आहे किंवा एखादा कुठलाही जनतेचा सेवक म्हणून घेणारा एखादा जर अधिकारी असेल पण तो अधिकारी प्रामाणिकपणे काम करतो का, तो काम करू शकतो का हे देखील हे कायद्याच्या अंतर्गत आपण म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम, त्याच्यावर वास ठेवण्याचं काम, तो बरोबर काम करतो आहे की नाही करत आहे हे सगळं पाहण्याचं काम तर या कायद्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती पाहू शकणार आहे. आता मित्रांनो, आतापर्यंत जर आपण पाहिलं सर्वसामान्य व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारण्याचा अधिकार त्याला नव्हता. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीच्या संदर्भात जर आपण विचारणा केली तर तो अधिकारी म्हणतो आहे की अशा प्रकारची माहिती मी तुम्हाला देऊ शकत नाही. पण आता त्या अधिकाऱ्याच्या बापालाही ती माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे. कशामुळे तर या माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मुळे ते शक्य झालेलं आहे. म्हणजे एखाद्या योजनेसाठी खर्च करण्यात आलेला निधी तो किती प्रमाणात खर्च करण्यात आलेला आहे,
तर याचीही विचारणा आपण सगळं करू शकतो. म्हणजे ग्रामपंचायतला आलेला निधी तो खऱ्या अर्थानं ज्या कामासाठी आलेला होता त्या कामासाठी तो वापरला गेला आहे का, हे सर्वसामान्य नागरिक आता शासनाला, प्रशासनाला, एखाद्या संस्थेला, एखाद्या इन्स्टिट्यूटला हे सगळं प्रश्न विचारू शकतो. म्हणजे एक प्रकारचं पॉवर जो आहे प्रश्न विचारण्याचा, माहिती घेण्याचा, तो आता पॉवर या कायद्यामुळे सामान्य जनतेला भेटलेला. आता अशा पद्धतीनं आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं हे आता जनतेच्या अपेक्षेला आपण पुरे पडतो आहोत की नाही, तर हे देखील आता शासकीय अधिकाऱ्यांनाही तपासता येणार आहे. तर अशा पद्धतीचा हा जो कायदा आहे, तर हा कायदा या ठिकाणी होणं म्हणजे झालेला आहे आणि याची अंमलबजावणी देखील आपण पाहतो आहे की बऱ्याच प्रमाणामध्ये होत आहे. मित्रांनो, आजपर्यंत नेमके व्हायचे काय, तर फक्त संसदेत किंवा विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये जी माहिती मागितली जायची तीच माहिती वेळेत आणि तत्परतेने देण्याची शासकीय अधिकाऱ्यांची इच्छा असायची. म्हणजे समजा संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये जे काही प्रश्न विचारले गेले असतील, ज्या मुद्द्याच्या अनुषंगाने माहिती मागितली गेली असेल, मग ती माहिती एखाद्या संसद सदस्यानं मागितलेली असेल, संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यानं मागितली असेल, ज्याला आपण आमदार आणि म्हणजे खासदार असं आपण म्हणतो त्यांना, तर त्यांनी मागितली असेल तर हे शासकीय अधिकारी त्यांनाच माहिती द्यायचे. पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला माहिती ती देत नव्हते. आणि म्हणूनच मी या ठिकाणी म्हणत आहे की जी माहिती आजच्या घडीला संसद सदस्य, विधानसभा, विधान परिषदेचे आमदार हे ज्या पद्धतीनं माहिती मागू शकतात त्याच पद्धतीची माहिती आपणालाही देखील मागता येऊ शकते. तर ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला प्रामाणिकपणे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. आणि सर्वसामान्य कोणती माहिती मागितली, आता समजा संसद सदस्यानं मागितलेली माहिती दिली जायची, पण एखाद्या सामान्य व्यक्तीने जर माहिती मागितली तर ती माहिती दिली जायची नाही. आणि अशा पद्धतीनं मग ती कोणती माहिती मागितली की गोपनीयतेच्या अथवा अन्य बाबीखाली ती माहिती न देण्याकडे बहुतेक बहुसंख्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी जे होते तर त्यांचा तो कल होता. ठीक आहे. पण आता जी माहिती संसद सदस्याला किंवा राज्य विधानसभेतील सदस्याला नाकारली जाऊ शकत नाही, अशी कोणती माहिती कोणाही सामान्य व्यक्तीने मागितली असेल तर माहिती अधिकाऱ्याने संबंधित कार्यालय ती त्या व्यक्तीला पुरवली पाहिजे, असे माहिती अधिकार कायदा 2005च्या कलम 3 नुसार बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे संसद सदस्याला किंवा राज्य विधानसभेतील सदस्याला जी माहिती जी आहे तर ती माहिती या ठिकाणी ज्या पद्धतीने दिली जाते अगदी तशाच पद्धतीची माहिती सामान्य व्यक्ती जो आहे तर त्या सामान्य व्यक्तीलाही दिली गेली पाहिजे. तर मित्रांनो, यामध्ये काय होतं की समजा आपण माहिती मागितली आणि ती माहिती मागत असताना एखाद्या अधिकाऱ्याने जाणून बुजून माहिती देणे नाकारले अथवा माहिती देण्यात दिरंगाई केली तर या बाबीची कारणे पुराव्यानिशी सिद्ध करायची जबाबदारी यापुढे त्या माहिती अधिकाऱ्याची किंवा संबंधित कार्यालयाची असेल. मित्रांनो, या कायद्यामुळे व्यक्ती जी माहिती मागेल त्या व्यक्तीला ती माहिती ठराविक कालावधीमध्ये देण्याचा या कायद्यानुसार सार्वजनिक प्राधिकरणावर बंधन असल्यामुळे शासकीय कारभार जो आहे तर तो आपोआपच अधिकाधिक पारदर्शक बनत जाईल. कारभार जसजसा पारदर्शक बनत जाईल तसतशी भ्रष्टाचार आणि दप्तर दिरंगाई कमी होण्याची शक्यताही आपोआप वाढत जाईल. मित्रांनो, म्हणूनच राज्यकारभार जनताभिमुख करण्याचे या कायद्याचे सामर्थ्य प्रचंड आहे आणि या कायद्याचा उपयोग केल्याचे व अभ्यासाअंती सामान्य नागरिकांच्या अर्थातच आपल्या हे लक्षात येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीचे हे अधिकार जे आहेत, आता आपल्याला बघायचं आहे की कोणत्या देशामध्ये अशा प्रकारचे कायदे जे आहेत तर ते देखील करण्यात आलेले आहेत की जेणेकरून त्यांना हे कायदे जे आहेत तर ते माहित होतील. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं मित्रांनो की स्वीडन मध्ये 1766 मध्ये फ्रीडम ऑफ प्रेस ऍक्ट नावाचा कायदा करण्यात आला. त्यानंतर अमेरिकेमध्ये 1966 मध्ये
फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट नावाचा कायदा जो आहे तर तो करण्यात आला. त्यानंतर जर आपण पाहिलं डेन्मार्क 1970 राईट टू इन्फॉर्मेशन हा कायदा त्या ठिकाणी संमत झालेला आहे. नॉर्वेमध्ये 1970 मध्ये शासकीय दस्तावेज पारदर्शकतेचा नियम अशा प्रकारचा कायदा जो आहे तर तो करण्यात आला. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये 1973 मध्ये इन्फॉर्मेशन ऍक्ट हा कायदा करण्यात आला. फ्रान्सच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर 1978 मध्ये माहिती स्वतंत्रता अधिनियम हा कायदा जो आहे हा कायदा करण्यात आला. त्याच्यानंतर कॅनडा 1982 मध्ये ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हा कायदा जो आहे तर हा कायदा त्या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतर न्यूझीलंड 1982 मध्ये ऑफिशियल इन्फॉर्मेशन ऍक्ट कायदा करण्यात आला. युनायटेड किंगडम युके 1985 मध्ये इन्फॉर्मेशन ऍक्ट हा कायदा त्यांनी तयार केला. त्याच्यानंतर स्पेन मध्ये 1992 माहितीचा अधिकार नियम हा कायदा करण्यात आला. त्याच्यानंतर जपान 1999 माहितीचा अधिकार अधिनियम. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर दक्षिण आफ्रिका सन 2000 मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम कायदा या ठिकाणी करण्यात आला. त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये 2000 मध्ये माहितीच्या स्वातंत्र्याचा अधिनियम करण्यात आला कायदा करण्यात आला. पाकिस्तानमध्ये 2002 मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम कायदा करण्यात आला. त्यानंतर मेक्सिकोमध्ये 2003 मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम पारित करण्यात आला. त्याच्यानंतर भारत 2005 जे आता आपण माहिती पाहिलेली आहे तर हा माहितीचा अधिकार अधिनियम कायदा जो आहे तर हा कायदा करण्यात आला. मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे की माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या अंतर्गत म्हणजे हा अधिकार नियमाचा उद्देश काय होतं, कुठल्या उद्देशाने हा कायदा करण्यात आलेला होता याची माहिती देखील आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहिला मुद्दा जर आपण लक्षात घेतला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा पहिला मुद्दा जर आपण या ठिकाणी उद्देश जर लक्षात घेतलं तर यामध्ये मित्रांनो नागरिकांना म्हणजे व्यक्तीला आवश्यक असलेली माहिती पुरवणे आता स्पष्ट करणे. समजा एखाद्या व्यक्तीनं जी माहिती मागितलेली असेल तर ती माहिती या ठिकाणी त्या संस्थेला एखाद्या कार्यालयाला देणं अत्यंत बंधनकारक आहे. म्हणजे समजा तुम्हाला जी माहिती पाहिजे असेल तर ती माहिती या ठिकाणी या कायद्याच्या अंतर्गत आपण घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की नागरिकांना जसं आपण पाहिलं की नागरिकांना म्हणजे व्यक्तीला असलेली माहिती पुरवणे अथवा स्पष्ट करणे. दुसरा मुद्दा आहे की प्रशासनामध्ये शिस्त निर्माण करणे. शासन प्रशासन जे आहे तर या शासन आणि प्रशासनामध्ये एक प्रकारचं शिस्त किंवा नियम जे आहे तर ते नियम करणं या कायद्यानं शक्य झालेलं आहे. पुढचा मुद्दा आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीत व कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे. म्हणजे आता समजा एखाद्या व्यक्तीने ती माहिती मागितली तर ती माहिती देणं त्याला बंधनकारकच आहे. म्हणजे त्यालाही भीती असली पाहिजे की अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची माहिती या देशातला सामान्य नागरिक या देशातला कुठलाही नागरिक मग तो गरीब असेल श्रीमंत असेल कुठल्याही जाती धर्माचा असेल कुठल्याही पंथाचा असेल त्या सर्वसामान्य व्यक्तीला ती माहिती ज्यांनी जी मागितली असेल ती माहिती देणं बंधनकारक आहे. मग अशा प्रकारची भीती त्याच्यामध्ये निर्माण होईल तर तो आपसुकच चांगलं काम करायला पुढे येईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यपद्धतीमध्ये आणि त्याच्या क्षमतेमध्ये वाढ करणे. त्याच्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या पारदर्शकतेस प्राधान्य देणे. म्हणजे कुठलाही कारभार जो आहे तर तो पारदर्शक पद्धतीनं करणे अशा पद्धतीने या ठिकाणी हा याचा उद्देश आहे. पाचवा मुद्दा आपण जर पाहिलं तर दैनंदिन कामकाजातील आणि प्रशासनातील भ्रष्टाचार कमी करणे. आज आपण पाहतो आहे की शासन प्रशासनामध्ये मोठमोठ्या पदावर असणारे व्यक्ती मग जिल्हा परिषदेपासून पंचायत समितीपासून तर मोठमोठ्या कार्यालयातील जे अधिकारी असतील तर ते मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करतात. आता मी असं म्हणत नाही की प्रत्येक व्यक्ती भ्रष्टाचार करतो असं म्हणत नाही, पण बऱ्याच प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराला चालना या ठिकाणी देण्याचं काम होत असतं आणि या देशातला सर्वसामान्य नागरिक त्या भ्रष्टाचाराला बळी पडतो. म्हणजे एखादं काम जर करायचं असेल तर ते काम करून घेण्यासाठी या अधिकाऱ्यांकडून लाच मागितली जाते आणि ती काही वेळेला दिली जाते आणि काही वेळेला अँटी करप्शन ब्युरो मार्फत अशा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून त्यांना अटकही केली जाते. आणि म्हणून
या देशातील प्रत्येक नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे की कुणालाही लाच द्यायची नाही. मग काही व्यक्ती असे असतात की आपलं काम लवकर व्हावं आणि म्हणून आपलं काम लवकर होण्यासाठी एखादा व्यक्ती हा एखाद्या अधिकाऱ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला लाच देतो की बाबा माझे तू असं असं लवकरात लवकर काम करून दे. पण लाच देणे किंवा घेणे हा कायदा गुन्हा आहे. म्हणजे लाच द्यायची पण नाही, देणे पण गुन्हा आहे आणि घेणे पण गुन्हा आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रशासनातील भ्रष्टाचार जो आहे तर तो भ्रष्टाचार या कायद्यामुळे आपल्याला कमी करता येतो. पुढचं आहे की प्रशासनातील कर्मचाऱ्यांची त्यांच्या कार्याविषयीची उदासीन वृत्ती कमी होते. म्हणजे त्याला आपण दप्तर दिरंगाई असं म्हणतो, तर ती दप्तर दिरंगाई होणार नाही. म्हणजे त्याला व्यवस्थितपणे ज्या वेळचे काम जे आहे तर त्या वेळचे काम त्या कालावधीच मध्ये त्याला पूर्ण करता आले पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर ती माहिती मागितली तर ती माहिती त्या वेळेमध्ये त्याला देणं बंधनकारक आहे. तो त्या ठिकाणी माहिती देण्यामागे काम चुकारपणा करू शकत नाही. त्याला ती माहिती देणं बंधनकारकच आहे. त्याच्यानंतर 7वा मुद्दा जर आपण बघितलं तर नागरिकांना हवी असलेली माहिती वेळेच्या मर्यादेत त्यांना उपलब्ध करून देणे. देशातल्या नागरिकाला, कुठल्याही नागरिकाला त्यांनी मागितलेली जी माहिती आहे तर ती माहिती देणं अत्यंत बंधनकारक आहे. त्यानंतर 8वा जर मुद्दा बघितलं तर प्रशासनाच्या आणि शासनाच्या विविध योजना व उपक्रम यात यशस्वी होण्यासाठी जनतेचा सहभाग मिळवणे. म्हणजे शासन प्रशासनाने ज्या विविध योजना किंवा ज्या काही विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी राबवण्याचा उपक्रम हाती घेतलेला असेल तर त्यामध्ये त्या उपक्रमामध्ये ते यशस्वी होण्यासाठी जनतेचा सहभाग मिळवणं यामुळे ते शक्य झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रशासनाला कर्तव्यनिष्ठ, जबाबदार व जनताभिमुख बनवणे. म्हणजे प्रशासनामध्ये जे काही अधिकारी असतील तर त्या अधिकाऱ्यांना कर्तव्यनिष्ठ, जबाबदार आणि जनताभिमुख बनवणे हे या कायद्यामुळे शक्य झालेलं आहे. त्यानंतर जर मुद्दा आपण लक्षात गेला तर शासन यंत्रणेमध्ये नागरिकांच्या प्रति उत्तरदायित्व निर्माण करणे. म्हणजे शासनाला देखील नागरिकांच्या कार्याची किंवा त्यांनी केलेल्या कार्याची जर नागरिकांनी दखल घेतली तर अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची माहिती त्यांनी मागितली असेल तर ती देणं त्यांना बंधनकारक आहे. त्यानंतर माहिती मिळवण्यासाठी व्यवहारी यंत्रणा उभारणे, प्रगल्भ लोकशाहीसाठी माहित असलेले नागरिक व नागरिकांचे समूह तयार करणे. तर अशा प्रकारचे अनेक उद्देश या माहितीचा अधिकार अधिनियम 5 अंतर्गत आपल्याला सांगता येतील. त्यानंतर मित्रांनो बघायचं आपल्याला का माहिती अधिकार नियम 2005 ची मूल्यतत्वे काय आहेत. तर यामध्ये पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की प्रशासन सार्वजनिक प्राधिकरणावर स्वयंप्रेरणेने माहिती प्रसिद्ध करण्याचे कायदेशीर बंधने. म्हणजे शासकीय कार्यालय किंवा सार्वजनिक प्राधिकरण जे असतील तर त्यांना अशा प्रकारचे स्वयंप्रेरणेने माहिती प्रसिद्ध करण्याची कायदेशीर बंधने जी आहेत तर ते यामुळे प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सार्वजनिक प्राधिकरणाने जास्तीत जास्त माहिती खुली करणे व ती अद्ययावत करून प्रसारित करणे. म्हणजे कुठल्याही प्रकारची माहिती ही लपून न ठेवता ती जगजाहीर झाली पाहिजे. त्यानंतर सद्भावनेने केलेल्या कामाला संरक्षण देणे, सार्वजनिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे. ज्या ठिकाणी जनतेचं हित आहे तर ते जनतेचे हित ज्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी त्या कार्याला सर्वोच्च प्राधान्यक्रम देणं अत्यंत आवश्यक आहे. 5वा मुद्दा जर आपण पाहिला मित्रांनो तर माहितीसाठी वाजवी शुल्क आकारणे. समजा एखाद्याला माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत जर माहिती मागवायची असेल आणि एखादा व्यक्ती जर हा बिलो पॉवर्टी लाईन अंतर्गत येत असेल, बीपीएलच्या अंतर्गत येत असेल तर साधारणतः 5-10 रुपयाचा खर्च त्याला येतो. ठीक आहे. तर कमीत वाजवी शुल्क या ठिकाणी आकारले गेलेले आहेत. माहिती पाहण्याचा आणि नमुने घेण्याचा यात अधिकार आहे. आपण एखाद्या कार्याच्या संदर्भातील माहिती जी आहे ती आपण माहिती मागून घेऊ शकतो, लेखी स्वरूपामध्ये घेऊ शकतो. ठीक आहे. तो अधिकार या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे की विहित कालावधीत अर्ज आणि अपिलावर निर्णय घेण्याचे बंधन त्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीची माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या अनुषंगाची जी माहिती जी आहे तर ती माहिती या ठिकाणी आपण काय केलं आहे तर
घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपण ही माहिती जी आहे तर ही माहिती या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे. मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.